क्लायमेट चेंज एन्व्हायरमेंटल क्रायसिसला फक्त पुरुष जबाबदार आहे असं दिया मिर्झा का म्हणायला असतील? सगळ्यात जास्त एन्व्हायरमेंटचं जर नुकसान होत असेल तर ते जगामध्ये होणाऱ्या वॉर्समुळे. प्रत्येक वेळी हे काय आपल्या हक्कासाठी, आपल्या स्त्रियांना आणि मुलांना प्रोटेक्शन देण्यासाठी केलेले वॉर नाही. जुने राजे लोक असू देत किंवा आत्ताचे पॉलिटिकल लीडर्स असू देत, हे सगळे पुरुष मंडळी वॉर करतायत. ते म्हणजे आपला डॉमिनन्स दाखवण्यासाठी, आपली ताकद दाखवण्यासाठी, एखाद्या गोष्टीवर कंट्रोल मिळवण्यासाठी, सत्ता काबीज करण्यासाठी. अशा वर्षानुवर्षांपासून होत आलेल्या वॉर्समुळे कित्येक संस्कृती नष्ट झाल्या, कित्येक शहरं उद्ध्वस्त झाली. आता पण जे वॉर आपण बघतोय, जे फायरिंग बॉम्बिंग होतंय, ह्याच्यामुळे पोल्युशन काय कमी होतंय का? एका बाजूला वॉर आणि दुसऱ्या बाजूला इंडस्ट्रियलायझेशनमुळे सुद्धा एन्व्हायरमेंटचं खूप मोठं नुकसान होतंय. आणि सध्या जगामध्ये मनी इज पॉवर, त्यामुळे खूप सारा पैसा मिळवण्यासाठी खूप सारे बिझनेस वाढवले जात आहेत, खूप सारी एक्सपान्शन्स होत आहेत. मग त्याच्यामध्ये नद्यांचं नुकसान होत आहे, जंगलं तोडली जात आहेत, खूप सारे कन्स्ट्रक्शन्स होत आहेत. आणि हे जे सगळे औद्योगिक क्षेत्र आहे ते सगळ्यात जास्त डॉमिनंटली कोणाच्या हातामध्ये आहेत? सगळ्या पुरुषांच्या हातामध्ये. अख्खी सिस्टीम ज्या कुठल्या देशामध्ये जाल, गव्हर्नमेंट ही पुरुषांच्या हातात आहे. हा जो सगळा पॉवर डायनामिक्सचा खेळ आहे, हीच तर पेट्रियार्कल सिस्टीमची मेन मेंटॅलिटी आहे की सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे. डॉमिनंटली त्या गोष्टी मीच वापरणार, एक्सप्लॉइट करणार, मला हवं तसं त्या गोष्टींचा मी वापर करणार. याच सगळ्या कारणांमुळे दिया मिर्झा असं म्हणतात की पेट्रियार्कल सिस्टीममुळे एन्व्हायरमेंटचा राज झाला. पेट्रियार्कल सिस्टीम ही पुरुषांच्या हातात आहे, त्यामुळे पुरुषांमुळे एन्व्हायरमेंटचा राज झाला. ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, म्हणूनच ए इज इक्वल टू सी. हे आपण शाळेत जसं शिकलोय ते लॉजिकल इक्वेशन त्यांनी इकडे वापरलं. हे त्यांचं स्टेटमेंट लॉजिकली आपल्याला पटो ना पटो, पण आपल्याला हे मान्य मात्र केलं पाहिजे. दिया मिर्झा सारखी व्यक्ती जी युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम ऑफ इंडियाची अँबॅसिडर आहे, कित्येक वर्षांपासून एन्व्हायरमेंटल अवेअरनेसवरती काम करते, ते असं वेग स्टेटमेंट का वापरतील? त्यामागे सुद्धा कारण आहे. हे बघा, किती जरी बदल होत असला तरी अजूनही अनफॉर्च्युनेटली खूप साऱ्या गोष्टी पेट्रियार्कल सिस्टीमनुसारच चालतात. सगळ्या गव्हर्नमेंट सिस्टीम आणि कल्चरल सिस्टीम मध्ये सुद्धा अजूनही पुरुषांचंच डॉमिनन्स जास्त आहे. आणि हे सगळ्यांना माहिती आहे, पुरुषांच्या बुडाला आग लागल्याशिवाय किंवा त्यांचा इगो हर्ट झाल्याशिवाय ते काम करणार नाहीत. त्यामुळे हे असे स्टेटमेंट मारावे लागतात. इगोवर घेण्याची ही वेळ नाहीये, त्या गोष्टीतला खरा मेसेज समजून घेऊन त्यावर काम करण्याचे. आणि त्यांनी जे करायचा प्रयत्न केला तो बाण बरोबर लागला ना त्यांचा. सगळ्यांचं लक्ष आता त्यांच्या या स्टेटमेंटमुळे या गोष्टींकडे तरी आलं ऍटलिस्ट. म्हणूनच त्यांच्या स्टेटमेंटला मी पूर्णपणे सहमत आहे. आणि ऍडिशनली मला आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की एन्व्हायरमेंटल सेफ्टीसाठी काम करताना आपल्याला जितके जास्त मदतीचे हात पुढे येतील, कुठलेही गट न पाडता, स्त्री पुरुष गट असू दे, कल्चरल असू दे, कुठल्याही प्रकारचे डिफरन्शिएशन न मध्ये आणता एकत्रितपणे आपण जेवढं काम करू तेवढं हे सगळ्यांसाठी चांगलं असणार आहे. कारण आजच्या घडीला वॉर्सपेक्षा जास्त नुकसान हे डेली लाईफमध्ये आपण ज्या गोष्टी यूज करतो, जे काही इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, जे काही कन्स्ट्रक्शन होत आहेत, त्यामुळे भोगावं लागतं. या सगळ्या डेव्हलपमेंटमुळे होणारा फायदा असू दे किंवा नुकसान असू दे, हे सगळ्यांचंच होणार आहे, कुठल्याही एका जेंडरचं नाही. कारण हा सगळा आता पॉवर डायनामिक्सचा नाही तर डिमांड अँड सप्लायचा खेळ बनून राहिलेला आहे. एखाद्या कंपनीमध्ये जर एखाद्या गोष्टीची खूप मोठी डिमांड असेल तर ती कंपनी त्याचं प्रोडक्शन करणारच. त्याचा बाहेर एन्व्हायरमेंटला किती नुकसान होतंय ह्याचा विचार तिथे नसणार आहे. तिथे मार्केट कसं कॅप्चर करायचं, आपलं प्रॉफिट कसं वाढवायचं, ही मेंटॅलिटी असणार. कारण तो बिझनेस आहे एक प्रकारचा. मग त्यामध्ये कंपनी चालवणारी स्त्री आहे का पुरुष, ह्याच्याने फरक पडत नाही. काही डेव्हलपमेंट्स, इनोव्हेशन्स हे लोकांच्या सोयीसाठी केले होते. ती सोय सगळ्यांसाठी होती. जसं की चुलीवर स्वयंपाक करण्यापेक्षा आता आपण गॅस वापरतोय, चालत फिरण्यापेक्षा आपण आता कारनी, बाईकनी फिरतोय, तिथं पेट्रोल यूज होणार आहे. तर तिथंही एन्व्हायरमेंटचं नुकसान होतच आहे. आपण ज्या गाड्या वापरतोय त्या फक्त ऑफिसला जायला नाही वापरतोय, आपण ट्रिपला सुद्धा वापरतोय. आणि ऑफिसला आणि ट्रिपला स्त्री पुरुष सगळेच जात आहेत. खाण्याच्या गोष्टी फक्त आपण 2 टाइमचं जेवण नाही बनवतोय, आपल्याला खूप सारे वेगवेगळे पदार्थ सुद्धा खायचे आणि हे सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे आता जेंडर स्पेसिफिक नाहीये, सगळेजणच रिसोर्सेस एक्सप्लॉइट करतात. आणि एन्व्हायरमेंटच्या सेफ्टीसाठी सुद्धा आता बरेच इनोव्हेशन झालेतच ना. सोलर एनर्जी, विंड एनर्जीवर आपण काम करतोय. आता आपण पेट्रोलला पण